100 वर्ष संस्था चालणं आणि आज ती एका राजकीय पक्षाच्या पाठीशी असणं, त्यांनी निर्माण केलेला ब्रँड आज पंतप्रधान पदावर असणं, नॉर्थ ईस्टमध्ये जेव्हा आणीबाणीची परिस्थिती होती, अतिशय वाईट अवस्था होती, हातातनं नॉर्थ ईस्टमधली आसाम किंवा ही राज्य जातील, तेव्हा स्वतः किंवा अरुणित इंदिरा गांधींनी रिक्वेस्ट केली होती तत्कालीन सरसंघचालकांना की तुमच्या मदतीची गरज आहे, म्हणून नॉर्थ ईस्टमधलं संघकार्य सुरू झालं होतं. तर अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे एक लोकांना ज्ञात असलेला इतिहास, कागदोपत्री इतिहास, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी ह्याच्यातही तफावत असू शकते. त्यामुळे 100 वर्ष एखादी संघटना किंवा संघ किंवा कुठली संघटना चालणं ही अचिव्हमेंट आहे का, तर आहे. त्यांनी ही जी माणसं घडवली, म्हणजे आत्ता काय समजा 65 लाख असतील सदस्य, ते सगळे चारित्र्यवान आहेत असंच रडकीत द्यायचं कारण नाही. त्यांच्यातही भ्रष्टाचार करणारे असतीलच, माहिती काय, सगळे 100% स्वच्छ आणि देव माणसं नाही आहेत ना. पण तरी देखील 100 वर्ष संस्था चालणं आणि आज ती एका राजकीय पक्षाच्या पाठीशी असणं, त्यांनी निर्माण केलेला ब्रँड आज पंतप्रधान पदावर असणं, तर